नमस्कार, आपल्या सर्वांचे पंचनामा न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे। पाटण तालुक्यातील मरड येथील मिसाळवाडी या ठिकाणी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र नामदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मरड येथील मिसाळवाडी या ठिकाणी डोंगर पोखरून 5 ते 6 घरांसाठी रस्ता मंजूर करून तेथील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले आहेत। चला तर मग आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून। डोंगरी आणि दुर्गम अशी निसर्ग सौंदर्याची ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील मरड मिसाळवाडीला एका विशिष्ट टप्प्यावर नेण्यासाठी माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडून एक ना अनेक योजना या गावासाठी राबवून दुर्गम आणि विकासात्मक मागासलेल्या मरड मिसाळवाडीला अक्षरशः नंदनवन करण्याचा प्रयत्न चालू आहे। देश स्वतंत्र होऊन सुद्धा या गावाला दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता। एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला डालीतून 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावर मरड येथे येईपर्यंत पायपीट व तिथून पाटणला घेऊन यावे लागत होते। त्यांचे जीवन हे अगदी मृत्यूशी झुंज देत एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। मात्र नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या प्रयत्नातून आज त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय शिंदे व शाखा अभियंता AM जाधव साहेब यांनी मंजूर झालेल्या कामावर जातीने लक्ष देऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर अमोल चव्हाण यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेतले। नामदार शंभूराज देसाई साहेब व संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर अमोल चव्हाण यांचे गावकऱ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। पायवाट होते आमची समेतनं जाता येता पायवाट होते। आम्हाला चालता येत नव्हतं। माणूस जर आमचा आजारी पडलं आम्हाला डालक्याशिवाय काय पर्याय नव्हता न्यायचा। आजारी पडलं काय झालं तर आम्हाला काय डालक्याशिवाय पर्याय नव्हता येण्याचा। आणि शंभूराज देसाईंनी हे लक्ष टाकलं, त्याच्यामुळं रस्ता आमचा आता इथपर्यंत झाला आणि इथून पुढची आमची कामं व्हावं। इथं झालेल्या रस्त्याबद्दल आम्ही तर समाधान आहे आणि इथून पुढे बी त्यांना रस्त्याचं काम चांगलं व्हावं आणि चांगलं करावं हे अशी आमची अपेक्षा आहे। अजून तुमच्या अपेक्षा काय? आता हे पायपा टाकाव्या, पुढचे खडीकरण व्हावं हे आमची अपेक्षा आहे। डांबरीकरण व्हावं, खडीकरण व्हावं। आता माझं वय आहे 50-55चं। तो रस्ता नव्हता, पायवाट आम्ही पाय चालत होतो। थकायचो जाऊन आम्ही येत जायला चाला भेटायचं नाही, तरी पण जायचं आम्ही पडत झडत काय करत। आता रस्ता आता आमच्या अपेक्षा अशीच पुढे हे करीत राहावं आमची अशी आज्ञा आहे। साहेब शिंदे साहेब 2-2 दिवसांनी 3-3 नगर चक्रा मारायचे। परत ठेकेदार साहेब आमचे कायमचे इकडं आमच्या इकडं असायचे आणि त्यांचे ह्यानं हे कामं झाली आमची आणि त्यांच्यासाठी आमचा आभार मानतो आम्ही। जाधव साहेब, शिंदे साहेब आणि शंभूराज देसाई लक्ष टाकलं म्हणून ही कामं झाली आमची। इथून बी आमचं लक्ष टाकावं त्यांनी अशी आमची इच्छा आहे। आमच्या मुलाबाळांचं सहकार्य करावं। आम्हाला लई बरं वाटलंय, रस्ता आला, गाडी लई आनंद झाला आम्हाला लई आनंद झाला। तसंच आमच्या मुलाबाळांचं सहकार्य करावं, अजून कामही चांगली होऊन त्यांचं समाधान व्हावं, आमचं समाधान त्यांनी बी करा। त्यांचं लई लहान मुलांचं लई हाल झालं इथनं मागं, आम्ही पण लई हाल काढलं। आम्ही काय जीवन जगलोय ते आम्हाला माहित आहे। पण इथं आता आम्हाला लई बरं वाटतंय, या गाड्या बघून बरं वाटतंय आम्हाला। आमच्या दारात गाड्या आल्या, आम्ही किती जायचो, काय आमच्या जीवाचा हाल व्हायचा या डोंगरानं। पोरं बाळा आमची उचलून न्यायला लागायची। 4 तास आम्हाला उचलून जायचो आम्ही। मुंबईत आमची मुलं येत नाहीत गावाला, का आमचं असं गाव अडचणीत आहे। त्याच्यामुळे वजी पाजी आम्ही डोक्यावरून न्यायची, डोक्यावरून आणायची। पण ठेकेदारांनी, शंभूराज देसाईंनी सगळ्यांनी आम्हाला अगदी लई त्यांचे आम्ही आभार आहे। चक्र मारून बघून जायचे, लई आभार आहे त्यांच्यासाठी आम्ही आभार आहे त्यांचे। मावशी तुमचं नाव काय? राजाराम पवार। साहेबाच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये रस्ता झाला, त्याच्या आधी रस्ता होता का? नाही।
आज आपल्या गावामध्ये 4 4 व्हीलर गाडी येते. ह्याच्या आधी कसं होतं? त्याच्या आधी ते डोंगरांवर चालत चालत जावं लागत हो होतं. चालत जर समजा एखादा आजारी पेशंट असला तर तुम्ही त्या पेशंटला कशा पद्धतीने नेत होता? उचलून यायचं डालग्यातून. डालग्यातनं यायचं. मग आता परिस्थिती कशी आहे? आता येते गाडी आपली इथं. मागं काय सोय नव्हती. दळण वळण आम्ही डोक्यावर न्यायचो. माणूस आजारी पडलं तरी डालग्यात घालून न्यायचो. आता या साहेबांना आमचा चांगला रस्ता बिस्ता करून उपयोग केला. याच्या आधी कसं होतं? त्याच्या आधी एखादा समजा आजारी पेशंट असला डालग्यात नाही न्यायचा उचलून. ते किती किलोमीटर पर्यंत न्यायला लागत होतं? 4 किलोमीटर 4-5. आणि तिथून पुढे मग पाटण. हो आता कशी परिस्थिती आहे? आता चांगली झाली की आता गाड्या बिड्या येतात आहे. आता गावाची सुई झाली. कच्चा रस्ता पण सुई झाली. त्याच्यामुळं होईल पक्का का होता. आता अजून काय अपेक्षा आहे तुमची? आता याचं आमच्याकडे नालं बिलं खून पाणी कांची बाहेर लावून चांगला एवढाच रस्ता पण आत भरता कामाचा नाही की आता नालं बिलं खणला तर रस्ता भरून जाणार. पाणी आता रस्त्याने गेले की रस्ता पहिला काढला तो असाच खड्ड्यात गेला का नाही सपोज. आता हे पाणी जर असा नाला खणला तर हे पाणी रस्त्यात गेले की रस्ता तुटून जाणार पूर्ण. आमच्याकडे पाऊस लय असतो कोणा. संबंधित कॉन्ट्रॅक्टर बद्दल तुमचं मत काय? त्याने केलाय की आमचा रस्ता चांगला. मग त्याने काय आमचं दुर्लक्ष केलं नाही. लक्ष लावूनच रस्ता केलाय. आपल्यासोबत मावशी आहेत, त्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मावशी तुमचं नाव काय? रुक्मिणी श्रीरंग मिसाळ. अहो आम्ही ह्या गावात राहतोय म्हणजे आमचं जीवन लय बेकार आहे. लय होतं बेकार पहिलं. आणि या साहेबाने आमची सहकार्य केलं, चांगलं झालं, रस्ता केला, त्यात आम्ही लय समाधानी आहे. आणि या साहेबांनी इथून पुढं पण हे मोऱ्या बांधून डांबरीकरण करून आम्हाची सुविधा करावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि एवढी आमची छोटी वस्ती असल्यामुळं आमच्याकडे कोण बघितलं नव्हतं, पण शंभूराजे देसाईने आमच्यासाठी लय भारी काम केलं. आम्ही लय खुश आहे. असंच करावं. आमच्या पोराबाळांचा तरी विकास व्हावा. आमचं झालं गेलं, आमचं डोपरं फुटली, दगडाने आमची रुचकी फुटली, पडलो आम्ही. आम्हाला दवाखान्याची सोय नाही, कशाची सोय नाही. आमच्या इथं लय गैरसोय होती, पण साहेबांनी लक्ष टाकलं. इथपर्यंत आमच्या गाड्या या लागल्या तर आम्हाला लय बरं वाटलं. आणि इथचं पुढचं पण साहेबांनी काम मन घालून एवढं करायला पाहिजे. एवढी आमची चांगली अगदी अपेक्षा आहे. अशी आमच्या मुलाबाळांचं तरी त्यांनी हे करावं, समाधान करावं. आमचं आता काय आहे, ही लहान लहान मुलं ही शाळेत जाते ते काय त्यांची हालत लय त्यांची हालत आहे पावसा पाण्यातनं. बाळा तुझं नाव काय? आम्ही शाळेत सकाळी लवकर उठावं लागतं कारण का अर्धी शाळा आहे. आपला 11 वाजता शाळेतची सुट्टी होती तेव्हा ऊन खूप होतं. त्या उन्हातून खाली यायला लागतं. जेव्हा रस्ता नव्हता त्यावेळेस आमची बिकट परिस्थिती होती. त्यानंतर आम्ही वाटेनं या सरळ वर जायचो. परत तिथून खाली येताना जंगलातून आम्हाला भीती वाटायची. वाघ अस्वल सकाळचे असतात. गहू. आता साहेबांनी हे चांगलं केलं.